आता आपण थोडं उन्हाविषयी बोलूया, कारण ऊन आता आपल्याला त्रास द्यायला लागलेला आहे। विदर्भामध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे। दिवसेंदिवस कमाल तापमान उच्चांक गाठतं आहे। विदर्भवासियांची अक्षरशः होरपळ होते आहे। विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये पारा 46 अंशांच्या पुढे गेलाय। 47 अंशांकडे तो आगेकूच करतोय। नागपूर आणि चंद्रपूरमध्ये आहे 45 अंशांच्या पुढे तापमान गेलेलं आहे। हवामान विभागानं पुढचे 48 तास म्हणजे 2 दिवस कठीण जातील असा इशारा दिलाय। अकोला इथं एप्रिल महिन्यातील गेल्या 5 वर्षातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये पारा 43.9 अंशांवर तर अमरावती जिल्ह्याचा पारा 46.8 अंशांवर गेलेला आहे। विदर्भामध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाटसदृश स्थिती आहे। यामुळे तिथलं बहुतांश जिल्ह्यातलं कमाल तापमान हे सरासरीहून 3 ते 4 अंश अधिक नोंदवलं गेलेलं आहे। वर्धा, अमरावती आणि अकोला आदी भागांमध्ये सातत्यानं पारा 45 अंशांवर पोहोचतोय। विदर्भामध्ये उष्णतेची लाट आहे। राज्यात सध्या प्रतिचक्रवाती स्थिती असल्यामुळे अनेक जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ नोंदवली गेली आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागातही उन्हाचा तडाखा वाढला असून कोकण प्रदेशात उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होते। संपूर्ण राज्यातच हवामान कोरडं झालेलं आहे अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे।